जेव्हा आपण प्रभू येशूच्या वातावरणात असतो तेव्हा आपला विश्वास वाढतो, आपण स्थिर होतो, कारण आपल्याला आध्यात्मिक कृपादान मिळत असतं. तुमचं पाप जर तुम्हाला आठवलं तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही पाप जर कबूल केलं तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर पापाबद्दल पश्चाताप केला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर पापाची क्षमा मागितली तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर दुसऱ्याला क्षमा केली तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर एक साक्ष कान देऊन ऐकली तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. जर तुम्ही प्रवचनावरती विश्वास ठेवला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. जे चमत्कार इकडे साक्षीच्या रूपाने सांगितले जातात त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. आणि आध्यात्मिक कृपादानामुळे आपण जीवनामध्ये स्थिर होत असतो. मानवी जीवनाला स्थिरतेची गरज आहे आणि हे स्थैर्य फक्त देव देऊ शकतो. परंतु देव ते कसे देतो स्थैर्य? आध्यात्मिक